कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी भारत सरकारने 29 जून 2026 ला एक राजपत्र जारी केलेलं आहे, ज्याला गॅझेट असं म्हटलं जातं। हे गॅझेट हे EPS 95 पेन्शन ही पेन्शनधारकांची जी स्कीम होती, EPS 95 पेन्शन म्हणजेच एम्प्लॉय पेन्शन स्कीम 1995, ही एम्प्लॉय पेन्शन स्कीमचं नाव बदलून एम्प्लॉय पेन्शन स्कीम 2026 म्हणजेच EPS 2026 अशी करण्यात आलेली आहे। आणि यामध्ये काही मुद्दे किंवा काही जे अधिकार आहेत ते बदललेले आहेत। EPS 2026 ही एक नवीन स्कीम चालू केलेली आहे, म्हणजेच EPS 1995 अशी जी स्कीम होती त्याचं नाव आता EPS 2026 असं करण्यात आलेलं आहे। आणि यामध्ये काही पॉइंट किंवा काही कायदे बदलण्यात आलेले आहेत। ते कायदे नेमके कोणते असणार आहेत? 83 पानाचं 83 पेजेसचं हे गॅझेट आहे। या गॅझेटमधील काही महत्त्वाचे मुद्दे जे की EPS 95 पेन्शनधारकांचे बदललेले मुद्दे किंवा सेम असलेले मुद्दे आहेत, ते मुद्दे कोणते असणार आहेत त्याची सर्व इन्फॉर्मेशन आपण आता पाहणार आहोत। जवळजवळ 83 पानाचं हे गॅझेट आहे, परंतु त्यातील काही मुद्दे मी काढलेले आहेत तेच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर करोडो कर्मचारी आणि पेन्शनरसाठी भारत सरकारने 29 जून 2026 ला भारत सरकारने एक गॅझेट नोटिफिकेशन म्हणजेच EPS 95 पेन्शनर्स अकॉर्डिंग जारी केलेला आहे, ज्याला एम्प्लॉय पेन्शनर्स स्कीम 2026 चे अधिकारी नोटिफिकेशन असं म्हटलं गेलेलं आहे। हे गॅझेट नोटिफिकेशन आल्यापासून प्रश्न पडला आहे की EPS 95 पेन्शन खत्म होणार का? सर्व कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियम लागू होणार का? या राजपत्रात काय काय बदल झालेले आहेत किंवा आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की नवीन स्कीम म्हणजेच EPS 95 पेन्शनधारकांची EPS 95 अशी स्कीम होती। या EPS 95 पेन्शनधारकांना नवीन कोणते नियम लागू झालेले आहेत, म्हणजेच EPS 2026 मध्ये कोणते नियम लागू झालेले असणार आहेत। पहिलं तर पाहूयात की हे राजपत्र जवळजवळ 83 पेजेसचं राजपत्र आहे, ज्यामध्ये EPS 2026 चे सर्व नियम या ठिकाणी लिहिलेले आहेत। सर्वात पहिलं पाहूयात की राजपत्र अखेर आहे काय? 29 जून 2026 ला श्रम आणि रोजगार मंत्रालयाकडून एक राजपत्र जारी करण्यात आले। हे राजपत्र EPS 2026 विषयी जारी करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये नवीन पेन्शन स्कीमला अधिसूचना केलेली आहे, जी की सोशल सिक्युरिटी कोड 2020 अंतर्गत बनवले आहे। आणि गॅझेटमध्ये हेही सांगितले आहे की 29 जून म्हणजे 29 जून पासून ही स्कीम लागू मानली जाणार आहे, म्हणजेच ही स्कीम लागू झालेले आहे 29 जून पासून। यामध्ये स्पष्ट आहे की EPS 95 धारकाचे कोणतेही अधिकार समाप्त झालेले नाही। फक्त सरकारने EPS 2026 ही नवीन कायद्याची अंमलबजावणी केली आहे आणि जुनी EPS 95 जी पेन्शन आहे म्हणजेच जी स्कीम आहे ती कॅन्सल केलेली आहे, म्हणजे थोडक्यात फक्त नाव कॅन्सल केलेलं आहे। एम्प्लॉय पेन्शनर स्कीम 2026 अशी जारी करण्यात आलेली आहे। यामध्ये स्पष्ट आहे की EPS 95 धारकांचे जे अधिकार आहे ते अधिकार समाप्त होणार का किंवा झालेत का? तर नाही, फक्त सरकारने EPS 2026 नवीन कायद्याची अंमलबजावणी केली आहे। एक तर पाहूयात की या स्कीममध्ये काय काय बदलाव केलेले आहेत, याचा काय इम्पॅक्ट EPS 95 पेन्शन धारकांवरती पडणार आहे। तर सर्वात पहिलं पाहूयात की एम्प्लॉय पेन्शन स्कीम 1995 च्या जागेवरती तुम्हाला आता EPS 2026 असं नाव दिलेलं आहे आणि इथून पुढे तेच नाव उच्चार करायचं आहे। 29 जून पासून हे नाव लागू सुद्धा झालेलं आहे आणि ही स्कीम 29 जून पासून लागू झालेली आहे असं या गॅझेटमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे। याला सामाजिक सुरक्षा संहिता 2020 तर्फे येथे ठेवण्यात आलेला आहे। याचा अर्थ असा आहे की आता सर्व डॉक्युमेंट्स म्हणजे कागदपत्रावरती EPS 95 ऐवजी एम्प्लॉय पेन्शन स्कीम 2026 लागू होणार आहे। या स्कीम मध्ये पहिल्यापासूनच
जे सर्वांनाच जारी ठेवण्याचे प्रावधान सुद्धा देण्यात आलेले आहे. म्हणजे कोणाचंही नाव किंवा कोणालाही यातून वगळण्यात येणार नाही, तर सर्वांनाच पहिल्यापासून जारी ठेवण्यात येण्याचे प्रावधान सुद्धा देण्यात आलेलं आहे. त्यानंतर ही स्कीम सोशल सिक्युरिटी स्कीम 2020 तर्फे लागू केलेली आहे. याआधी ही स्कीम EPS 95 वेगळ्या कायद्यानुसार होती, ज्यामध्ये भविष्यात सर्व योजना संचलित होतील. त्यानंतर बघा, EPS पेन्शन फंडबद्दल सरकारने साफ म्हटले आहे की EPS 1995 पेन्शन पॉईंट समाप्त नाही झाला, तर याच योजनेला EPS 2026 नावाने चालवलं जाणार आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे हायर पेन्शन जे आहे त्याचा विकल्प संदर्भात आहे. साफ म्हटले आहे की या संदर्भात ज्यांना पहिल्यापासून हायर पेन्शनचा लाभ घेतला आहे किंवा मिळत आहे त्यांच्यासाठीच ही पेन्शन लागू असणार आहे. म्हणजेच नवीन कोणत्याही व्यक्तीला हायर पेन्शन लागू होणार नाही. म्हणजे थोडक्यात हायर पेन्शन स्कीम ही बंद करण्यात आलेली आहे. या अगोदर हायर पेन्शनसाठी जे लाभ घेत आहेत त्यांना कंटिन्यू राहणार आहे. बाकीच्या नवीन कोणालाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. काही जणांचे असे म्हणणे आहे की यावरती मासिक पेन्शन संदर्भात सुद्धा गणना कशी केली जाणार याचा फॉर्मॅट सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. काही जणांच्या म्हणण्यानुसार याचा फॉर्मॅट सुद्धा दिलेला आहे. काय आहे फॉर्मॅट? तर मासिक सदस्य पेन्शन इज इक्वल टू पेन्शन योग्य मजदूरी इंटू पेन्शन योग्य सेवा डिवायडेड बाय 70 असा याचा फॉर्म्युला आहे. आणि तुमच्या शेवटच्या 60 महिन्यांचे औसत कॅल्क्युलेशन येथे केले जाणार आहे. म्हणजे सॅलरी सिलिंग बरोबर पेन्शनची गणना सुद्धा येथे केली जाणार आहे. त्याचबरोबर अर्ली पेन्शन आणि डिफरंट पेन्शनवरती या ठिकाणी परिभाषित सुद्धा केलेलं आहे. त्यानंतर 50 वर्षानंतर कोण रिटायरमेंट घेतंय तर अर्ली पेन्शन या ठिकाणी लागू होणार आहे. याचबरोबर एक नवीन नियम या ठिकाणी जोडला आहे. यामध्ये क्लेम सेटलमेंटची जी समय आहे किंवा वेळ आहे, जी सीमा आहे ती तय केलेली इथं दिसून येते. दाव्यानुसार ही 20 दिवसाच्या आतमध्ये पेन्शन रक्कम पेन्शन राशी पेन्शनर्सला दिलीच पाहिजे. काही कारणे देऊन ही राशी दिली जात नाही तर दिलीच पाहिजे असं सक्तीने सांगितलेलं आहे. याचबरोबर सांगितलेले आहे नियोक्त्यांची जिम्मेदारी पण या ठिकाणी तितकीच महत्त्वाची आहे, तय केलेली आहे. कर्मचाऱ्यांचे विवरण स्पष्ट ठेवणे, कॉन्ट्रिब्युशन जमा करणे आणि इलेक्ट्रिक रेकॉर्ड ठेवणे उपलब्ध करून देणे ही सर्व एम्प्लॉयची जिम्मेदारी असणार आहे असं सुद्धा यामध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे. यामध्ये एकच मुद्दा ठीक आहे की केवळ 20 दिवसात पेन्शनधारकांची पेन्शन सेटलमेंट होते, त्यांची पेन्शन जारी होते. हाच मुद्दा फक्त यातील वेगळा आणि ठीक केलेला आहे. हायर पेन्शन संदर्भात हायर पेन्शन काही रेकॉर्डमुळे वेळेवरती नाही मिळत तर यासाठी इलेक्ट्रिक रेकॉर्ड उपलब्ध ठेवण्याची सुविधा सुद्धा करून दिलेली आहे. कर्मचाऱ्यांना स्वतःचा डेटा सेफ ठेवण्याची सूचना सुद्धा या गॅझेटमध्ये सांगण्यात आलेली आहे. तसं बघितलं तर या गॅझेटमध्ये EPS 2026 असं योजनेचं नाव बदलून 1995चं नाव बदलून EPS 2026 करण्यात आलं. परंतु याचे नियम थोडक्यात काहीच 1 ते 2 नियम सोडले तर कोणतेही कायदे बदललेले नाहीत. किंवा बऱ्याच EPS 95 पेन्शनधारकांचं म्हणणं होतं की गॅझेट 83 पानाचं आहे तर यामध्ये न्यूनतम पेन्शनची रक्कमसुद्धा वाढवलेली असेल किंवा योजनेचं नाव बदललं म्हणजे जी रक्कम आहे ती वाढवलेली असेल तर असं काहीही झालेलं नाही. फक्त यामध्ये एक पॉईंट सांगण्यात आलेला आहे, तो म्हणजे कंपल्सरी सर्वांना 1000च्या वरती व 1000 रुपये पेन्शन हे EPS 95 पेन्शनधारकांना मिळणारच असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे काही पेन्शनधारकांना 1000 रुपयेपेक्षा कमीसुद्धा पेन्शन आहे तर सर्वांची पेन्शन सरसकट 1000 रुपये करण्याचा निर्णय हा या गॅझेटमधून सरकारने घेतलेला दिसून आलेला आहे. बाकी नियम बऱ्यापैकी सेमच आहेत आणि 29 जूनपासून ही योजना EPS 2026 अशी करण्यात आलेली आहे. तर अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ सर्व EPS 95 पेन्शनधारकांच्या ग्रुपवरती